लोणार तालुक्यातून एक धक्कादायक बातमी मराठा समाजासाठी किंवा महाराष्ट्रामधील ज्या माणसाला काळीज आहे आणि ज्या माणसाकडे कुठेतरी भावना आहेत त्या माणसाला कुठेतरी हलवून टाकणारी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना समोर आलेली आहे. मात्र महाराष्ट्रावर खरंच मोठं संकट कोसळले असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. नेमकं काय घडलंय लोणार तालुक्यामध्ये, असं काय झालंय ज्यामुळे अवघा मराठा समाज हादरलेला आहे आणि अवघ्या मराठा समाजावर खरं तर दुःखाचा एक प्रकारे डोंगरच आहे म्हणायचं. नेमकं काय घडलंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, लोणार तालुका आणि चिखला गाव या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक उभारणार होतं. स्मारक त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि जयंती निमित्त उभारणार असल्याची सुद्धा माहिती सांगितली जात होती किंवा उभारलं होतं एक प्रकारे. पण त्या ठिकाणी काही वंजारी बांधव गेले आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं सांगण्यात येते की वंजारी बांधव होते आणि कुठेतरी त्यांचा शिवाजी महाराजांचा जो काही स्मारक त्या ठिकाणी उभारलं होतं त्या ठिकाणचं ते शिवाजी महाराजांचं स्मारक हे हटवण्यात यावं अशा प्रकारची त्यांची मागणी होती आणि त्या ठिकाणी त्यांनी विटंबना करण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी पुतळ्याचा केला. मग आता पुतळ्याची विटंबना का केली किंवा काय झालं हे तर बाजूलाच राहिलं. मात्र ज्या गावातील महिला होत्या त्या महिला पुढे आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर अशा प्रकारचा अपमान होत असेल तर नेमकं कोणीतरी पुढे येणं गरजेचं आहे. मग ती जात असो किंवा कोणी असो, जात पात तिथं कोणाचीही नाही. महिलांची जात कोणती आपल्याला माहित नाही आणि त्यांनाही माहित नाही की नेमकं हे कोणी केलंय. मग त्या ठिकाणी त्या महिला गेल्या, ते बघतायत तर शिवाजी महाराजांचा पुतळ्याची विटंबना हे लोक करताना तिथं दिसले. मग त्या ठिकाणी ह्या महिलांनी त्या माणसांना अडवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहू शकता. महाराष्ट्रामध्ये तुम्ही आज हिंदू म्हणून वावरता ते फक्त माझ्या महाराजांमुळे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुम्ही वावरता. मग त्याच महाराजांचा पुतळा तुम्ही कसं काय तिथून हटवू शकता किंवा त्यांची विटंबना तिथं कसं काय करू शकता, अशा प्रकारचं त्या गावच्या लोकांना त्या महिलांनी सांगितलं. पण त्या माणसामध्ये एवढी क्रूरता बसलेली होती. कुठेतरी त्या महिला सांगत होत्या की तुम्ही थांबा, पण ते थांबले नाहीत. त्यांनी एक विचार केला आणि महिलांनी त्या ठिकाणी पुतळ्या समोर जाऊन उभारल्या. मात्र ज्या माणसांनी विटंबना करण्याचं ठरवलं होतं किंवा विटंबना करत होते त्या माणसांनी महिलेला मारायला सुरुवात केली आणि अक्षरशः अंगावरचे कपडे फाटेपर्यंत, कपडे काढेपर्यंत महिलांना मारहाण केली. आता विचार करा, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर त्यांच्या काळामध्ये जर एखाद्या स्त्रीवर हात जरी टाकला तरी ते छत्रपती शिवाजी महाराज ते हात कलम करायचे. आणि आज जर महाराज असते तर त्या स्त्रीला कपडे फाटेपर्यंत मारलेला आहे. मग त्यांचं आता नेमकं काय काय कलम केलं असतं, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रातून केला जातोय, महाराष्ट्रातून विचारला जातोय. आणि कुठेतरी ही दुर्दैवी आणि कुठेतरी लाजिरवाणी महाराष्ट्रासाठी गोष्ट आहे.